एक जणाला असंच वैराग्य झालं आणि त्यानं मग चालू केलं भजन. भजन चालू केलं तर कोणाचं? महादेवाचं. तुम्हाला माहिती आहे, एक लोटा जल हर समस्या का हल. महादेवाचं भजन चालू केलं. तुम्हाला सांगतो, एवढा भजनामध्ये दंग झाला, एवढा दंग झाला. अहो महादेवच प्रसन्न झाले ना. पण भजन तेवढं श्रद्धेनं होतं, भावानी होतं. महादेव प्रसन्न झाले. बोल भक्ता म्हणले वरम रोही, काय पाहिजे तुला? भक्त म्हणे कायच करावं, महादेव मग प्रसन्न झाले तर म्हणते तर बोल भक्ता. भक्ताला सुधरण ना. देव प्रसन्न झाल्यावर काय सोपं थोडंच आहे. हा, तुम्हाला जर एकट्याला देव भेटला आणि बोल भक्ता म्हणले काय पाहिजे, तुम्ही काय म्हणता? तसं म्हणता का? भक्त म्हणला भोलेनाथ आपकी कृपा से सब अच्छा है, जो देना है आपके मर्जी से दो आप. भक्ताला भोलेनाथाने एक डब्बी दिली. डब्बी घेतली आणि भोलेनाथाने सांगितलं भक्ता ही डब्बी घरी जाऊस तर उघडू नको. काय? घरी जाऊस तर डब्बी उघडू नको. भक्त बी तेवढाच कट्टर होता, समर्थक. भक्त घरी आला, डब्बी उघडली आणि बायकोला दाखवली. मी भजनाला गेलो, मला महादेव प्रसन्न झाला आणि महादेवाने ही डब्बी दिली. डब्बी उघडली की त्याच्यात एक सोन्याची अंगठी निघायची. अंगठी काढली, डब्बी लावून घेतली, पुन्हा डब्बी उघडली की पुन्हा एक अंगठी निघायची. भक्त तर म्हणलं लयच मजा याच्यात. आता देवाचे भजन केलं आणि देवाला प्रसन्न केल्यानंतर डब्बी भेटती म्हणल्यावर काय विषय, त्याच्यात आनंदच आनंद. आणि त्याच्यातून पुन्हा सोनं निघतंय. निस्ती काड्याची डब्बी असती तर अवघड झालं असतं. रोज एक अंगठी. भक्ताने काय बाबा अशी म्हणताना मोठी बिल्डिंग बांधली 75 कोटीची. बजालिक वाढू 75 कोटीची बिल्डिंग बांधली आणि शेजाऱ्याचं घर खाली गेलं. मग त्या भक्ताच्या बायकोचं नाव शांता काकू होतं आणि शेजारी कौसा काकू होत्या. कौसा काकू म्हणल्या माय शांते तुमच्याकडं तर काहीच नव्हतं माय, तू माझ्या संगच रोजानी होतीस रोजबी आणि एवढी बिल्डिंग तो कशी बांधली काय की? ती म्हणली माय कोणालाच सांग वाटत नाही पण तू ये म्हणून सांगते. बाया सगळं सांगत आहेत पण काय म्हणतात? तू ये म्हणून सांगते. मग कौसा काकूला म्हणल्या आमचे मालक महादेवाची भक्ती केली, महादेवाला प्रसन्न करून घेतलं आणि न मागताच महादेवाने काय दिलं? डब्बी दिली. आणि त्या डब्बीतून रोज एक सोन्याची अंगठी निघते. मग त्या सोन्याने सासून आम्ही एवढं मोठं बांधलं, एवढी जमीन घेतली, सगळ्या गोष्टी गाडी बंगला सगळं झालं. कौसा काकू घरी आल्यावर दमच निघालं महाराज. नवरा जेवू लागला गेली की ताट ओरड. काहीच बोल नका म्हणली, एक घास खाऊ नका, आधी जाण डबी आणा महादेवाकडून. महादेवाचं का किराणा दुकान आहे का काय? आधी जा आणि महादेवाकडून डबी आणा. त्या शांता काकूच्या नवऱ्यानी एवढी मोठी बिल्डिंग बांधली कशाची जीवा. महादेव प्रसन्न केला आणि महादेवाकडून डबी आणली. तुम्ही काहीच सांगू नका, जेवण तिथून आल्यावर आधी तुम्ही डबे आणा. आता याला वाटलं जानच लागतंय. बरेच जण जातात ऐकून. आपल्या इथे नाही पण बाहेर बरेच जण जातात. गेला येऊ महादेवाच्या मंदिरात, बसला वैराग्य बसला आणि लागला ना महादेवाचा जप चालू. महादेवाचा जप चालू झाला. बरेच दिवस गेले, महादेव झाला ना प्रसन्न. बोल भक्ता म्हणे वरम रोही काय पाहिजे तुला? ते म्हणे काहीच नका देऊ मला, फक्त एक डबी द्या. काय द्या? एक डबी द्या. महादेव म्हणे काय अडचण नाही, तथा असतो. दिली डबी. पण आता कोणती डबी, काय डबी, काय विचार आहे का? यानं काहीच माहित नाही. पण महादेवाने याला सांगितलं भक्ता घरी जाऊस तर डबी काय उघडू नको. पण भक्ताला दमत निघणं. भक्त जरा चंचल चित्ताचा होता, हे की नाही? भक्ताला दम निघणं. भक्त मंदिराच्या कोपऱ्यावर आला की डबी उघडी तर त्या डबीतून वस्तारा निघाला. डर वस्ताराचा की गर्र चेपी कर डबी चंपास जाई. बरं चेपी कर जाई, नुसती चेपी नाही, मिश्याकडे जाई, भवळ्याकडे जाई, चटच काढ जाई, खुंडकच करून टाक जाई. आता त्याला इतका ताण आला, त्याला वाटलं आता हे असं रूप घेऊन कसं जाऊ घरी. त्यानं रुमाल होता जवळचा असा बांधला, पॅक बांधला आणि त्याला वाटलं आता ही डबी फेकून द्यावा तर जेवायचे वांदे.
ताटावून काढून दिलं ना. जर डबी फेकून द्यावात तर जेवायचे वांदे, आणि घरी न्यावात तर लयच अवघड होईल. त्याला प्रश्न पडला, पण भक्ताला माहित होतं आपलं घरचं गिरायक काही साधन आहे, आपल्याला पुन्हा डबी मागायला यावं लागत. आणि महादेव का आपल्या घरचा नाही रोज प्रसन्न व्हायला, बेजारीचे काम आहेत. त्याला वाटलं चला बाबा आपण सांगू समजून. घरी गेल्यावर आला भक्त घरी, कवाड वाजिलं. काय सांगावं भक्ताची, काय सांगावा सोय. आरतीचं ताटण, पाय धुवायला गरम पाणी, त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्यान, काय सांगावं अशी सोय. भक्त लयच खुश झाला, विसरूनच गेला डबीचं सगळं. एवढं कवाच झालं नाही भक्ताला, भक्त लय खुश झाला. आला मधात डबी दिली. चौकाचा मोठा वाडा होता असा, त्या वाड्यामध्ये आईन मधात सेंटरला एक मोठा टेबल ठेवला, आणि त्या टेबलावर रांगोळी काढल्या मस्त फुलाच्या पाकळ्या आणि हेन. त्याच्यावर एक पुन्हा छोटा चौरंग ठेवला, आणि त्या चौरंगावर डबी उघडायचा कार्यक्रम. भक्तांनी सांगायचं ध्यानच राहिलं नाही भक्ताला, विसरून गेला तो, भुलून गेला. त्याला पंचपक्वान जेवायला, भक्ताला असं बी जेवण लागलं म्हणतात. भक्त सण झोपला घरामध्ये, सुधारत नाही. मग डबी पाचा कार्यक्रम, डबी पाचा कार्यक्रम म्हणल्यावर आता तिच्या लक्षात आलं, कोणाच्या, शांता काकूच्या लक्षात आलं की आता आपल्यापाशी काही कमीच येणार नाही. मग आपण आता लहान सहान लोकांना कशाला बोलवायचं, मोठ्या लोकांना बोलून गावातल्या, है की नाही. चेअरमनची बायको चेअरमन, सरपंचाची बायको सरपंचीन, म्हणजे सर्व काही मोठमोठ्या महिला बोलिल्या. काय तर डबी पाचा कार्यक्रम आहे. जसा कौसा काकूच्या, शांता काकूची तर जशी डबी आणली तशी आमच्या इथे पण कौसा काकू म्हणली आणली. मग सगळेजण आल्या चौकाचा वाडा. कौसा काकूला वाटलं कसं आहे, काही मागायला येतात गरीबाच्या बाया, लावूनच घेते कवाड. आतून कवाड लावलं, मोठा वाडा, आतून कवाड लावलं. डबी पाचा मान कोणाला द्यायचा तर म्हणल्या आता मोठे ज्येष्ठ जे पद आहे गावातलं त्याला द्या आता, है की नाही. तुम्हाला सांगतो डबी उघडणं, हे संसारातले, कारण की हे असं काय होत नसते. हे संसारात ही आशा आहे, काय ही आशा आहे. हे वैराग्य यानं प्रमाण दिलं म्हणून ते लांबलं, हे काय विषय नाही. काय असं काही होत नसते, असं लक्षात असू द्या. पण भाव जर असला तर देव आकळल्या जातोय. भाव बळे आकळे, इरविना कळे, करतळे आवळे तैसा हरी. भावानी देवाला आकळल्या जातंय. लक्षात असू द्या, आपण जन्माल्यापासून तर मरेपर्यंत सारखं 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 सुख शोधतोय. सुखाच्या शोधामध्ये आपले प्रमाण भरपूर झाले तर, आणि सुख नाही कोठे या संसारात, दुःख बांधवडी आहे, सगळे प्रमाण पाटे सगळे. पण लक्षात असू द्या, सुख जर पाहिजे असन, सुख कशाने प्राप्त करता येते. लक्षात असू द्या, जन्माल्यापासून तर धावपळ आपली मरेपर्यंत चालूच आहे. पण मेल्यानंतर, जन्माल्यापासून तर मरेपर्यंत ज्या जीवाने जे कर्म केलंय ते कर्म ते ठरवित असते. हे बघा, आपण मेल्यानंतर 1 वर्षानंतर आपली यमदरबारात हजेरी होत असते. पंडूराजा, धर्मराजाचे वडील, धर्मराजाचे पिताश्री, पांडवांचे पिताश्री, काय पंडूराजा यमदरबारामध्ये हजर झाले. यमदरबारामध्ये हजेरी झाली. हजेरी झाल्यानंतर यमदरबारामध्ये पंडूराजाला विचारलं गेलं, पंडूराजाचा हिसाब काढला. लक्षात असू द्या, यमदरबारामध्ये आहे ना असं एकदम असं दोरीत काम चालतंय. आपल्या संसारामध्ये काही नाही. संसारामध्ये ईदभर इकडं का हातभर तिकडं धकून जाईन. पण लक्षात असू द्या, यमदरबारामध्ये पुण्याने हिशोब चालतोय, आणि आपल्या व्यावहारिक संसारामध्ये पैशाने हिशोब चालतोय. या मनी येस मनी, नो मनी पुशे ना कोणी. ज्याच्याकडे पैसा नाही त्याला कोणी विचारित नाही, आणि ज्याच्याकडे पैसा आहे त्याला आपल्या व्यवहारामध्ये संसारिकाला विचारल्या जाते. पण तिथं तसं नाही. तिथं काय पुण्य लागतंय, आणि ते पुण्य पंडूराजाचं पाहिलं. मग ज्याचं जसं पुण्य त्याला तशा गाड्या. जर जास्त पुण्य असेल त्याला स्वर्गाची गाडी, कमी पुण्य असेल, पुण्य नसल त्याला कुठतरी खाली नरकाच्या गाडीमध्ये. ज्याचं पाप पुण्य सामान्य त्याला पुन्हा कर्मभूमी, आणि ज्याचं अंतकाळीला देवाचं नामस्मरण अफांड पुण्य त्याला डायरेक्ट वैकुंठाची गाडी.
मग पंडू राजाला स्वर्गाच्या गाडीत बसवण्यात आलं. स्वर्गाची गाडी मिळाली. स्वर्गाच्या गाडीवर आल्यानंतर स्वर्गाच्या गेटपर्यंत आले पंडू राजा आणि तिथपर्यंत आले आणि पुण्य संपलं. परत बोल नका, इकडे लक्ष द्या. टाईट बरं, सावधान. हालायचं. पंडू राजाला स्वर्गाच्या गेटवर उतरलं. लक्षात असू द्या, आपण केंद्रीहून मंठ्याला चाललो. बरबडा पाटीपर्यंत जर तिकीट असेल तर कंडक्टर आपल्याला मंठ्यात नेतो का बरबडा पाटी उतरतोय? बरबडा पाटीवर. मंठ्यात जायचं असेल तर आपल्याला मंठ्याच तिकीट. पंडू राजाचं तिकीट स्वर्गाच्या गेटपर्यंत होतं. उतरून दिलं स्वर्गाच्या गेटवर. तिन्ही लोकात भ्रमण करणारे नारद महाराज त्या ठिकाणाहून जात होते. त्यांचं लक्ष गेलं पंडू राजाकडं. स्वर्गाच्या कडीनं काय पंडू राजा आणि चक्रा मारतोय. नारद महाराज आले. नारायण नारायण नारायण. राजा काय झालं? स्वर्गाच्या गेटवर. महर्षी बरं झाला तुम्ही आलात. काय पुण्य संपलंय. माझ्या मुलाला सांगा की माझ्यासाठी मला पुण्य पाठवा. नारद महर्षी खाली आले धर्मराजाकडे आणि धर्मराजाला सांगितलं, राजा तुझे वडील स्वर्गाच्या गेटवर आहेत आणि स्वर्गाच्या गेटवर याच्यामुळे आहेत की त्यांचं पुण्य संपलंय. त्यांच्यासाठी तुला पुण्य पाठवायचंय. पुण्य करण्याचं अनेक 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 साधने आहेत. काय अन्नदान आणि पुण्य होते, पण सर्वात मोठं जे दान सांगितलेलं आहे पुण्य कमवण्यासाठी ते ज्ञानदान. काय ते हे ज्ञानदान आहे आणि ते ज्ञानदान आज आपल्याला या केंधळी गावामध्ये घडतंय. मग धर्मराजाने त्या दिवशीच नारदाला विचारलं पुण्य कसं पाठवायचं. अन्नदान कर, ज्ञानदान कर, वस्त्रदान कर, गोदान कर, सुवर्णदान कर, भूमिदान कर. अनेक दानाचे प्रकार आहेत. तुला जे काय दान करता येईल ते दान कर राजा आणि तुझ्या वडिलाला पुण्य पाठव. धर्मराजाने त्या दिवशी ठरवलं आणि पुण्य संच चालू केला. हे बघा पुण्य अनेक आहेत, पण शुद्ध पुण्य काय आपल्याला ते पाहायचंय. मुद्दा लक्षात असू दे. पुण्य अनेक आहेत, पण शुद्ध पुण्य काय ते पाहायचंय. धर्मराजाने काय त्या दिवशी भव्य दिव्य असा मंडप टाकला. आज आपल्या गावामध्ये तसा सुंदर अशी श्रीमद कथा चालू केली आणि कथा चालू केली. कीर्तन भजन अनेक अनेक, अन्नदान, वस्त्रदान, जे काही दानाचे प्रकार आहेत तेवढे चालू. राजा होता, काय कमी होती राजाकडं? भरपूर काही गोष्टी होत्या. लक्षात असू द्या. पुण्य कमी पडल्यानंतर पुण्य हे असं पाठवायचं. तुम्ही म्हणता महाराज काय बोलायला लागले तुम्ही? इथं केलेलं कुठं वर जात असतं होय? तुम्हाला मोबाईलवर भरोसा आहे का नाही?